पूर्ण 6 दिवसाची जी काही असेल ते रेकॉर्डिंग आपली होणार आहे. पहिले मी काही गोष्टी तुम्हाला क्लिअर करतो सुरू करण्याआधी. आजचा पहिला दिवस आहे, तो काही बेसिक गोष्टी मी तुम्हाला शेअर करतो. सगळ्यात पहिली गोष्ट, की जे लोक आज आहेत, दोन लोक जरी असले, दोन, एक जरी व्यक्ती असला तरी हे ट्रेनिंग होणार आहे. ठीक आहे. दोन असले तरी हे ट्रेनिंग होणार आहे. त्यामुळे असं काही नाही आहे की बाबा 10 लोकच पाहिजे आपल्याला, 20 लोक पाहिजे, असं काही नाही आहे. एक दोन लोक जरी असले तरी हे 6 दिवसाचं ट्रेनिंग होणारच आहे, पहिली गोष्ट. नंबर दोन, या 6 दिवसामध्ये आपण काय शिकणार आहोत किंवा आपल्याला काय समजणार आहे. तर मुद्दा हा आहे की या 6 दिवसामध्ये आपण हे शिकणार आहोत की कशा प्रकारे एक नॉर्मल माणूस, ज्याला कोचिंग बद्दल झिरो माहिती आहे, अगदी शून्य माहिती आहे, ओके, तो 6 दिवसात एक चांगल्या प्रकारचा कोच किंवा एक ट्रेनर कसा होऊ शकतो, विथ द हेल्प ऑफ ऑनलाईन. ओके. म्हणजे डिजिटलच्या माध्यमातून तो कसा होऊ शकतो, याचं जवळजवळ असं समजा तुम्ही की 80% नॉलेज तुम्हाला भेटून जाणार आहे या 6 दिवसात. 80%. ओके. विदाउट हायडिंग एनिथिंग. जर का तुम्ही आजपासून 6व्या दिवशीपर्यंत दररोज असले, तर समजून घ्या तुमचा कोर्स लॉन्च झाला. ठीक आहे. यू डोंट हॅव टू पे अ सिंगल पेनी. 1 रुपया सुद्धा तुम्हाला कोणाला द्यायची गरज पडणार नाही. ओके. अगदी तुम्हाला हे जरी माहित नसेल की तुम्हाला काय शिकवायचं आहे किंवा तुम्हाला ट्रेनिंग काय आहे किंवा कोचिंग काय, हे जरी माहित नसेल तरी सुद्धा, दिस इज द सेकंड इम्पॉर्टंट थिंग. थर्ड इम्पॉर्टंट थिंग, दररोज सकाळी 7ला आपण सुरू करू. रेकॉर्डिंग जी आहे ती तुम्हाला ज्यांना गरज आहे त्यांना आपण रेकॉर्डिंग पण देऊ, काय अडचण नाही. ठीक आहे. पण असा नका प्रयत्न करू की बाबा आता रेकॉर्डिंग भेटणारच आहे तर मग जाऊ द्या. ठीक आहे. सो, कारण रेकॉर्डिंग मी देईल माझ्याकडून, काय अडचण नाही, पण ते बघणं होत नाही आपल्याकडून. त्यामुळे प्रयत्न करा की आपण लाईव्ह मध्ये असू इथं. ठीक आहे. 40 ते 45 मिनिटाचा तुमचा क्लास असेल एव्हरी सिंगल डे. 40 ते 45 मिनिटं. ओके. सो 40-45 मिनिटं दररोज काढा तुम्ही 6 दिवस. आय गॅरंटी यू की तुमचं 80% गोष्टी कव्हर होऊन जाते. ठीक आहे. ठीक आहे. ओके. सो आजचा पहिला दिवस आहे आपला. तुम्हाला मॅक्सिमम ज्या गोष्टी आहेत ते चॅट बॉक्समध्ये तुम्हाला रिस्पॉन्स करायचा आहे. तुमचे जे काही प्रश्न असतील तुम्ही ते चॅट बॉक्समध्ये विचारायचे आहे. व्हिडिओ कोणीही ऑन करू शकणार नाही, करू नका, आणि अनम्यूट तर आपण करू शकत नाही, प्रश्नच नाही आहे. ठीक आहे. सो शेवटच्या दिवशी, बरं, हा प्रोग्राम फ्री आहे. काही लोकांच्या मनात अजूनही असं काही असेल की बाबा हा प्रोग्राम फ्री आहे, मग आम्हाला काही त्याच्यानंतर काही कोर्स वगैरे आहे का. सो त्याच्यानंतर कोर्स आहे. ओके. त्याच्यानंतर मी कोर्सच्या बद्दल माहिती सांगणार आहे तुम्हाला 6व्या दिवशी. ठीक आहे. म्हणजे 5 दिवसात, 6 दिवसामध्ये शेवटचे 10 मिनिटं ते 15 मिनिटं फक्त मी माझ्यासाठी ठेवलेले आहे. बाकीचे जे 6 दिवस आहेत ते फक्त तुमचे आहेत. ओके. सो शेवटचे 15 मिनिटं 6व्या दिवशी, तेव्हा मी माझ्या कोर्सबद्दल तुम्हाला माहिती सांगेल. आणि ते पण बाय चॉईस असेल, तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये येऊ शकता. नसेल, सो 6 दिवस तुम्ही शिकून तुमचं तुमचं करू शकता सुरुवात. ठीक आहे. सो इतकं क्लिअर आहे सर्व गोष्टी. आय होप इट इज क्लिअर. येस नो इन द चॅट बॉक्स एव्हरीबडी. प्लीज टाईप येस नो इन द चॅट बॉक्स. सो आज आपला पहिला दिवस आहे आणि आज पहिल्या दिवशी एव्हरीथिंग इज क्लिअर. टाईप क्लिअर इन द चॅट बॉक्स. ओके, गुड. आज आपला पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी मी तुम्हाला हे समजून सांगणार आहे की व्हॉट इज डिजिटल कोचिंग. लक्षात घ्या, आता इथं सर्व प्रकारचे लोक असतील. ठीक आहे. किंवा जॉईन होतील किंवा जे आहेत सध्या, की अशी लोक असतील की ज्यांना माहित आहे बऱ्याच गोष्टी कोचिंग बद्दल, आणि अशी लोक आहे की ज्यांना काहीच माहित नाही कोचिंग बद्दल. ओके. सो मी मी असं शिकवताना मी असं शिकवेल की ज्यांना काहीच माहित नाही त्या पद्धतीने मी शिकवेल. ठीक आहे. सो तुम्हाला का काही गोष्टी माहीत असतील तर असं समजा की त्याचं रिपिटेशन होत आहे. तुम्हाला, तुम्ही जर का नवीन असाल तर मग प्रश्नच नाही. ठीक आहे. सो अगदी बेसिक पासून आपण सुरू करणार आहे. अगदी बेसिक म्हणजे अगदी लहान मुलाला शिकवतात तसं आपण सुरू करणार आहे. ओके. कारण की 6 दिवसात आपल्याला ह्या सर्व गोष्टी एक 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 शिकायचं आहे. ठीक आहे. ओके. सो आर यू रेडी? टाइप रेडी इन द चॅट बॉक्स एव्हरीबडी. आर यू ऑल रेडी? टाइप रेडी इन द चॅट बॉक्स. आणि जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं, एक व्यक्ती जरी आला माझ्या क्लासमध्ये तरीही मी जेवढ्या एनर्जीने आता शिकवत आहे तेवढ्याच एनर्जीने शिकवणार आहे एव्हरी डे.
ठीक आहे. सो डोंट वरी अबाउट इट. तुम्ही एकटे जरी आले तरी मी शिकवेल तुम्हाला. ठीक आहे. गुड. थँक्यू. चलो. सो आता मी स्क्रीन शेअर करतो. तुम्हाला व्हाईट बोर्ड दिसेल. त्या बोर्डवर आपण पुढच्या गोष्टी बघणार आहोत. ठीक आहे. सो सर्वात पहिला मुद्दा आहे, व्हॉट इज कोचिंग. है ना. आज मी तुम्हाला कोचिंग बद्दलच्या काही बेसिक गोष्टी सांगणार आहे, आणि त्यानंतर मग आपण मुद्द्यावर जाऊ. म्हणजे उद्यापासून आपण मुद्द्यावर जाऊ. ठीक आहे. पहिले हे समजून घ्या की हे क्षेत्र माझ्यासाठी आहे की नाही. है ना. म्हणजे जर का आज जर समजलं की हे क्षेत्र आपल्यासाठी नाही आहे, तर उद्यापासून क्लासला यायची गरज नाही. पण जर आज जर असं वाटलं की नाही, हे माझ्यासाठी आहे आणि मी करू शकतो, तर पुढचे 5 दिवस क्लास अटेंड करू शकता तुम्ही. ठीक आहे. पहिला मुद्दा आहे, व्हॉट इज कोचिंग. कोचिंग म्हणजे काय, कोचिंग आणि ट्रेनिंग हे काय आहे. सिंपल भाषेत, सोप्या भाषेत सांगतो मी. अजून एक मुद्दा सांगायचा तुम्हाला राहिला, तो म्हणजे या 6 ते 7 दिवसात मी कुठल्याही प्रकारचं टूल तुम्हाला रिकमेंड करणार नाहीये. मी कुठल्याही प्रकारची ॲफिलिएटची लिंक तुम्हाला देणार नाहीये. मी कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही कुठल्याही गोष्टीला प्रमोट करणार नाहीये या 5 ते 6 दिवसामध्ये. ठीक आहे. सो डोंट वरी अबाउट इट. सो व्हॉट इज कोचिंग. कोचिंग म्हणजे आपल्याकडे असलेलं कुठल्याही प्रकारचं नॉलेज, कुठल्याही प्रकारचं नॉलेज किंवा स्किल. ओके. नॉलेज आणि स्किल किंवा स्किल याला जेव्हा तुम्ही एका, जस्ट अ मिनिट, तुमच्याकडे असलेलं नॉलेज आणि स्किल जे आहे, त्याला जेव्हा तुम्ही इतरांपर्यंत घेऊन जाता, म्हणजे इतरांना जेव्हा ते नॉलेज आणि स्किल तुम्ही देता किंवा शिकवता, ओके, त्याला कोचिंग असं म्हणतात. ओके. आणि त्यामधून जर का त्यांना काही बेनिफिट झाला, तुमच्या पार्टिसिपंटना बेनिफिट, त्याला कोचिंग म्हणतात. ठीक आहे. आता सोप्या भाषेत, आपण ट्युशन लावतो, आपण शाळेमध्ये जातो, आपण शिकतो, कॉलेजमध्ये जातो, काहीतरी ज्ञान घेतो आपण, बरोबर आहे. कोचिंगमध्ये 2 लोक इन्व्हॉल्व असतात. लक्षात घ्या. कोचिंगमध्ये काय असते, 2 लोक इन्व्हॉल्व असतात. एक कोण असते, गुरु, आणि एक कोण असतो, स्टुडंट, म्हणजे शिष्य. ठीक आहे. ओके. हे 2 लोक इन्व्हॉल्व असतात कोचिंगमध्ये. आता कोचिंगचे भरपूर प्रकार आहेत. काही ठिकाणी वर्ग एक असतो, त्याच्यामध्ये 100 लोक असतात आणि एक व्यक्ती शिकवतो. ठीक आहे. त्याला म्हणतात वन टू मेनी. काय म्हणतात त्याला, वन टू मेनी. म्हणजे एक व्यक्ती खूप लोकांना शिकवत आहे, वन टू मेनी. ठीक आहे. काही ठिकाणी घरी येऊन टीचर्स शिकवतात, राईट. तुम्हाला माहित असेल, टीचर्स घरी येऊन शिकवतात, 1 to 1 पर्सनल मध्ये, राईट. सर्वांनी आपले व्हिडिओज बंद ठेवायचे. ओके. त्याला म्हणतात 1 to 1. काय म्हणतात त्याला, 1 to 1. लक्षात घ्या, ह्या खूप बारीक गोष्टी आहे. कोणीच तुम्हाला सांगणार नाही मी जसं सांगत आहे असं, इथं मी गॅरंटी सांगू शकतो. ठीक आहे. सो एक असते 1 to many आणि एक असते 1 to 1. असे 2 प्रकार असतात कोचिंगमध्ये. म्हणजे जिथे 1 to many म्हणजे एक व्यक्ती 10, 20, 50, 100 लोकांना शिकवत आहे. ओके. त्याला म्हणतात 1 to many. आणि कसते 1 to 1 म्हणजे होम ट्युटर्स येतात, घरी येतात, घरी येऊन शिकवतात. ओके. त्याला काय म्हणतात, 1 to 1. ओके. त्यानंतर कोचिंग कशी केली जाते आधी, जुन्या जमान्यामध्ये कोचिंग कशी केली जात होती, एकदम आजच्या जर का 100, 200, 500 वर्ष आधी, ते गुरुकुल होतं. तिथं जायचे लोक, तिथे राहायचे, तिथे शिकायचे, राईट. नंतर काय झालं, हळूहळू शाळा, कॉलेजेस, हे ह्या सगळ्या गोष्टी चालू झाल्या. आता मागच्या लॉकडाऊनमध्ये, म्हणजे जेव्हा लॉकडाऊन लागलं होतं, किंवा जेव्हा हे करोना बिरोना हे चालू झालं होतं, कोविड म्हणतो आपण ज्याला, ते चालू झालं होतं, तेव्हा कोचिंगचं काय झालं, रूप जे आहे हे डिजिटल झालं, चेंज झालं, राईट. डिजिटल पद्धतीने लोक शिकायला लागले. डिजिटल म्हणजे आता जे आपण शिकतोय, तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी, तुम्ही एक मोबाईलवर बटन दाबलं, मी एक लॅपटॉपवर बटन दाबलं, आणि आपण दोघं जण एकमेकांना कनेक्ट झालो. याला काय म्हणतात, डिजिटल कोचिंग. काय म्हणतात, डिजिटल कोचिंग. सो हे आपण शिकणार आहोत पुढच्या 6 दिवसात. समजलं. हे कसं करायचं. गेटिंग माय पॉइंट. येस नो इन द चॅट बॉक्स एव्हरीबडी. प्लीज टाईप येस नो इन द चॅट बॉक्स. डिजिटल कोचिंग याला म्हणतात, डिजिटल कोचिंग, की एक व्यक्ती
मुंबईत बसलेला आहे, एक व्यक्ती पुण्यात आहे, बँगलोरमध्ये आहे, नागपूरमध्ये आहे, कुठेही आहे. हे देशात देशात कुठेही आहे, वर्ल्डमध्ये कुठेही आहे, हे लोक डिजिटल पद्धतीने कनेक्ट होतात आणि हा त्याला एक गोष्ट शिकवतो. ओके. आता याचे काही एक्सपिरियन्स आहेत माझ्याकडे, याचे काही प्रूफ आहेत माझ्याकडे, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे एकूण एक गोष्ट. ठीक आहे. तर त्यामुळे लक्ष देऊन ऐका, काही इम्पॉर्टंट वाटलं तर लिहून घ्या. सो आपण गुरुकुल या पद्धतीपासून डिजिटल कोचिंग या पद्धतीपर्यंत आलेलो आहे. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊ. जस्ट अ मिनिट. ओके. सो आपण डिजिटल कोचिंग या विषयापर्यंत आलो. आता ह्या डिजिटल कोचिंगची खास जे डिमांड किंवा सुरुवात, हे सुरुवात आधीपासून चालू होतं, पण याची जी खास डिमांड वाढली, हे वाढली लॉकडाऊन मध्ये. ठीक आहे. आज या डिजिटल कोचिंगच्या माध्यमातून नंबर ऑफ विषय, खूप सारे विषय शिकवले जातात. ठीक आहे. आता याच्यामध्ये जस्ट मिनिट, लेट मी जस्ट क्लिअर यू. तुम्हाला जे काही येत असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला डान्स येतो, फॉर एक्झाम्पल तुम्हाला वेट लॉस कसं करायचं हे माहीत आहे. ओके. फॉर एक्झाम्पल तुम्हाला गिटार वाजवता येते. ओके. फॉर एक्झाम्पल तुम्हाला बिझनेस कसा वाढवायचा हे माहीत आहे, किंवा तुम्ही स्वतःचा बिझनेस वाढवलेला आहे. ओके. फॉर एक्झाम्पल तुम्हाला रांगोळी काढता येते. माझा एक स्टुडंट आहे, तो रांगोळी शिकवतो. त्यामुळे फॉर एक्झाम्पल तुम्हाला शेअर मार्केट येते. ओके. ओके. फॉर एक्झाम्पल तुम्हाला डिजिटल कोचिंगचं नॉलेज आहे किंवा डिजिटल मार्केटिंगचं नॉलेज आहे. ओके. सो ही प्रत्येक गोष्ट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने इतरांना शिकवू शकता. बरं, आता इतरांना शिकवण्याचा काय फायदा? जेव्हा तुम्ही इतरांना शिकवता, तर तुमच्याकडे माझ्या नोटमध्ये असं लिहिलं होतं, तुम्ही जर पाहिलं असेल तर, की तुमच्याकडे असलेल्या नॉलेज आणि स्किल याच्या माध्यमातून तुम्ही पैसे कसे अर्निंग करणार. सो हे जे तुमच्याकडे जे स्किल आहे, याला आपण म्हणू स्किल. लक्षात घ्या, आता मी एकदम डिटेलमध्ये जात आहे. हे तुमच्याकडे स्किल आहे, याला तुम्ही काय करता, ऑनलाईन पद्धतीने रेकॉर्डेड किंवा लाईव्ह. आता तुम्ही शिकताय कसं, लाईव्ह शिकताय माझ्याकडून. आता 7:14 झालेले आहे. 26 डिसेंबर आजची तारीख आहे. राईट. सो हे आता लाईव्ह शिकताय तुम्ही माझ्याकडून. सो स्किल तुमचं जे आहे, याला ऑनलाईन पद्धतीने तुम्ही रेकॉर्ड करून किंवा लाईव्ह तुम्ही जेव्हा कुणाला तरी शिकवता, म्हणजे जसं मी बोललो तुम्हाला 1 to 1 आणि 1 to many, तर इथे तुम्ही मेनी म्हणजे खूप साऱ्या लोकांना शिकवता, किंवा एक लोकांना शिकवता. याच्याबद्दल मी सांगणार आहे तुम्हाला. ओके. कारण मी 1 to 1 आणि 1 to many या दोन्ही याच्यामध्ये काम करतो. सो मेनी खूप साऱ्या लोकांना शिकवता किंवा एका व्यक्तीला शिकवता ऑनलाईन पद्धतीने, तर यालाच काय म्हणतात, डिजिटल कोचिंग म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही कुठे गेले नाही, तो कुठे गेला नाही, तो त्याच्या घरी शिकला, तुम्ही तुमच्या घरून त्याला शिकवलं. याला म्हणतात डिजिटल कोचिंग. ठीक आहे. इज इट क्लिअर? येस नो इन द चॅट बॉक्स. क्लिअर. गुड. जस्ट अ मिनिट. याला काय म्हणतात, डिजिटल कोचिंग असं म्हणतात. आता तुमच्याकडे काहीही नॉलेज असू शकते, हे याच्यापैकी किंवा याच्यापेक्षा काही वेगळं नॉलेज असू शकते. हे फक्त मी जस्ट एक्झाम्पल दिलं, की वेट लॉस असू शकते, तुम्हाला डान्स येऊ शकतो, गिटार येऊ शकते, तुम्हाला रिअल इस्टेटचं नॉलेज असेल, तुम्हाला शेअर मार्केटचं नॉलेज असेल, काहीतरी नॉलेज असेल, तुमचा बँकिंगचा एक्सपिरियन्स असेल, है ना, तुम्हाला सेल्सचं नॉलेज असेल. राईट. तुम्हाला सेल्सचं नॉलेज असेल, तुम्हाला एखादा स्पिरिच्युअल विषय येत असेल, जसं की न्यूमरोलॉजी आहे, ॲस्ट्रॉलॉजी आहे, रेकी आहे, खूप साऱ्या गोष्टी. मी तुम्हाला एक्झाम्पल्स पण दाखवणार. तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी मी तुम्हाला एक्झाम्पल्स दाखवेल की माझे असे किती स्टुडंट आहेत. 100 पेक्षा माझे असे स्टुडंट आहेत, 100 पेक्षा जास्त, की ज्यांना मी मागच्या या 2-3 वर्षात लखपती बनवलेला आहे. त्यांनी लाखो रुपये कमवले. ठीक आहे, याच माध्यमातून. एक व्यक्ती असा आहे माझ्याकडे सध्या, एकच आहे सध्या, की त्यांनी 1 करोड रुपये कमवले. किती? 1 CR, मागचे 3 वर्ष. पण 99 लोक असे आहेत, 100च्या आसपास लोक असे आहेत, की ज्यांनी लाखो रुपये कमवले. ठीक आहे. त्याच्यामध्ये स्त्रिया पण आहेत, पुरुष पण आहेत, सर्वच आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो ह्याच्यावरही आपण जाऊ स्टेप बाय स्टेप. आता मुद्दा आपल्याला काय करायचा आहे, तुमच्याकडे असलेलं जे काही नॉलेज आहे, समजा एक्झाम्पल आता मी इथं सांगतो, तुम्हाला गिटार वाजवता येते, तर तुम्ही काय करणार, की गिटार वाजवायची कशी, त्याचं ए पासून टू झेड हे जे नॉलेज आहे,
ह्याला तुम्हाला काय करायचं आहे, याचं पॅकेजिंग करायचं आहे. काय करायचं आहे? पॅकेजिंग. पॅकेजिंग कशी करणार? हे पॅकेजिंग करणार तुम्ही ऑनलाईन कोर्सच्या स्वरूपात. कशा स्वरूपात करणार? ऑनलाईन कोर्सच्या स्वरूपात. आणि मग हा ऑनलाईन कोर्स, लक्षात घेऊन ऐका, आता फार इम्पॉर्टंट पॉईंट सांगत आहे. मग हा ऑनलाईन कोर्स जो आहे तो तुम्ही इतरांना, जे तुमचे ज्यांना ते शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्या लोकांना हा ऑनलाईन कोर्स आपण काय करणार? सेल करणार किंवा देणार त्यांना. आता बरेचसे असे लोक आहेत ज्यांना गिटार शिकायची आहे, पण त्यांच्या ऑफिसमुळे बिझनेसमुळे त्यांना वेळ मिळत नाही. त्यांना आवड आहे गिटार शिकायची, पण त्यांना वेळ मिळत नाही. तुम्ही म्हणणार की सर माझा क्लास 5 वाजता आहे सकाळी, आता हा आपला क्लास 7 वाजता आहे, 100-200 लोक ग्रुपमध्ये आहे, किती लोक इथे आले? अंडरस्टँड. प्रत्येकाला आपापले कामं असतात, क्लास फ्री आहे त्यामुळे व्हॅल्यू नसते. ठीक आहे. पण तुम्हाला मी सांगतो की 6 दिवसात जे लोक इथे 6 दिवस राहतील त्यांना समजेल की खरंच या क्लासची किंमत किती असायला पाहिजे. ठीक आहे. तर हे जे लोक आहेत की ज्यांना वेळ नाही किंवा जे अटेंड करू शकत नाही, हे लोक तुमचा हा जो कोर्स आहे, हा जो तुम्ही त्यांना दिलेला कोर्स आहे, हा त्यांच्या वेळेनुसार बघू शकतील. का बरं? कारण हा कसा आहे? रेकॉर्डेड फॉर्म मध्ये आहे. कसा आहे? रेकॉर्डेड. युट्यूबचे व्हिडिओ तुम्हाला वाटलं तेव्हा उघडून बघता ना तुम्ही, सेम टू सेम त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमचा क्लास रेडी करणार. माझे स्वतःचे 24 कोर्सेस आहेत सध्या, जे रेडी आहेत. जे जर का तुमचा त्याचा जर का ऍक्सेस मी तुम्हाला दिला, तुम्ही ते कधीही बघू शकता. कधीही. म्हणजे मी जो टीचर आहे तुमचा, तो टीचर झोपलेला जरी असला तरी स्टुडंट अभ्यास करू शकतो. दिस इज व्हॉट इज कॉल्ड डिजिटल कोचिंग. कारण टीचरनी काय केलेलं आहे, त्याला जे काही शिकवायचं आहे ते रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे. ओके. आणि त्याला काय, त्याला ऑनलाईन कोर्सच्या स्वरूपात आपल्या स्टुडंटला काय केलेलं आहे? दिलेलं आहे. ही झाली एक पद्धत. इज इट क्लिअर? टाईप OC इन द चॅट बॉक्स. ओ म्हणजे ऑनलाईन कोर्स, OC. टाईप OC इन द चॅट बॉक्स. इज इट क्लिअर एव्हरीबडी? दुसरा प्रकार काय आहे याच्यात? हा झाला एक प्रकार की तुम्ही काय केलं, A to Z तुमचं जे नॉलेज आहे त्याचं पॅकेजिंग केलं, ऑनलाईन कोर्समध्ये केलं, त्याला रेकॉर्ड केलं आणि त्याला सेल केलं. ठीक आहे. मग आता मुद्दा, काही लोकांच्या मनात हा प्रश्न असेल की ते रेकॉर्ड करून ठेवायचं कुठं? ठीक आहे. ते पण सर्व सांगणार आहे मी, काळजी करू नका. ते रेकॉर्ड करून ठेवण्यासाठी एक LMS चा भाग असतो. एक LMS नावाची गोष्ट, त्याला म्हणतात लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम. ओके. सो हे खूप साऱ्या कंपन्या आहेत आता मार्केटमध्ये, खूप साऱ्या. पहिले 1-2च होते, आता खूप साऱ्या आहेत. क्लास प्लसचं नाव ऐकलं असेल तुम्ही, किंवा असे भरपूर सारे ऍप्लिकेशन आहे जे 10,000 ते 15,000 रुपयामध्ये वर्षाची फीज असते त्यांची. 10,000 रुपये, 15,000 रुपये. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक असा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देतात की ज्यावर तुम्ही तुमचे अनलिमिटेड कोर्सेस ठेवू शकता, सेल करू शकता, मार्केटिंग करू शकता, हे सर्व काही. आणि ते सपोर्ट सुद्धा करतात तुम्हाला त्यासाठी. फीज असते यांची 10,000 ते 15,000. मी कोणताच रिकमेंड करत नाही, मी तुम्हाला फक्त क्लास नावं सांगत आहे. क्लास प्लस आहे, ग्राफी आहे, असे भरपूर लोक आहेत. ठीक आहे. सो तिथे तुम्ही ते तुमचा जो डेटा आहे तो सेव्ह ठेवू शकता. पण मी याच्याही पेक्षा एक एकदम सिम्पल मेथड सांगत असतो, ते मी तुम्हाला 4थ्या-5व्या दिवशी सांगेल किंवा त्याच्या आधी सांगेल, की जिथे तुम्हाला हे 10-15 हजार रुपये पण खर्च करायची गरज पडणार नाही. विदाउट स्पेंडिंग दिस 10-15,000 तुम्ही तुमचे कोर्सेस जे आहे ते देऊ शकाल लोकांना. ती एक पद्धत आहे माझ्याकडे, ते मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. सो LMS ह्याची तुम्हाला त्यासाठी गरज पडत असते. आता दुसरी पद्धत काय, हे तर झाली एक रेकॉर्डेड. ठीक आहे. पण एक दुसरी पद्धत आहे ज्याला आपण म्हणतो लाईव्ह. ज्याला आपण म्हणतो लाईव्ह क्लास. ओके. ते लाईव्ह क्लास जी पद्धत आहे ती आता तुम्ही अनुभव करताय त्याचा, की आता आजपासून पुढचे 6 दिवस म्हणजे संडे पर्यंत हा क्लास चालणार आहे. सो हा लाईव्ह क्लास, रोज या, रोज शिका, जा. ठीक आहे. तर हा लाईव्ह क्लास आहे. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही शिकवू शकता. आता काय करणार, समजा हा क्लास जो आहे, हा क्लास रेकॉर्ड झाला 1 तासाचा. ओके. तर ह्या क्लासला पार्टमध्ये मी एक तर कट करू शकतो, किंवा हा ॲज इट इज क्लास मी कुणाला माझ्या कोर्समध्ये ऍड करू शकतो. आर यू गेटिंग माय पॉईंट? ओके. एनी क्वेश्चन्स प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. ओके, म्हणजे मला तुम्हाला आन्सर करता येईल. गुड. ठीक आहे. गुड. ऑसम. सो लाईव्ह क्लास हा जो आहे, ह्याला मी काय करेल, हा रेकॉर्ड करतोय मी आता, आणि हा क्लास मी काय करेल माझ्या स्टुडंटला देईल, किंवा येणाऱ्या नंतर, तुमच्या नंतर, आता याच्यानंतर प्रत्येक वेळी मी हे 6-6 दिवसाचं लाईव्ह सेशन घेत बसेल का? येस, नो. नो. दिस इज फर्स्ट अँड लास्ट.
आता ह्याच्या पुढे जे 6 दिवसाच्या सेशन मध्ये लोक येतील त्यांना काय मिळेल, त्यांना माझा हा रेकॉर्डेड क्लास मिळेल, ते बघतील 5 दिवस, आणि 6व्या दिवशी मी त्यांना लाईव्ह शिकवेल. बाकीचे 5 दिवस ऑटोमेटेड चालेल ही प्रोसेस. जर का ते डिजिटल कोचिंग म्हणजे काय असते नाही, ते काय उपयोगाच नाही. एकच मिनिट हा, एक मिनिट. ठीक आहे, जस्ट मिनिट, काय हरकत नाही. आता नाही अनम्यूट करू शकणार कोणी, काय अडचण नाही. ओके, सो दर का बरं मग मी लाईव्ह का नाही घेणार दरवेळेस, किंवा तुम्ही जर का लाईव्ह क्लास घेत असाल तर तुम्ही लाईव्ह का नाही घेणार दरवेळेस? कारण प्रत्येक महिन्यामध्ये जर का मी एक क्लास घ्यायचा म्हटलं तर प्रत्येक महिन्यामध्ये मला 6 दिवस द्यावे लागतील. 2 क्लास घ्यायचे म्हटलं तर 12 दिवस मला द्यावे लागतील. ठीक आहे. आणि आता जर का मी प्रत्येक महिन्यामध्ये 12 दिवस द्यायला लागलो तर माझे 12 दिवस मी एंगेज होऊन जाईल. राईट. सो या केसमध्ये मी काय करेल, पहिले 5 दिवस जे आहे, जे मी आता तुम्हाला शिकवत आहे, पहिल्या दिवसाचं जे हे जे नॉलेज आहे हे तर कोणी रेकॉर्डिंग बघून पण शिकू शकते. सो हे मी त्यांना रेकॉर्डेड फॉर्म मध्ये देईल, आणि शेवटचा जो दिवस असेल त्या दिवशी मी त्यांना फक्त लाईव्ह शिकवेल. शेवटी माझं जे आहे ते सांगेल आणि माझं प्रॉडक्ट सांगेल 6व्या दिवशी. सो 5 दिवसाची जी प्रोसेस आहे त्याला मी ऑटोमेट करेल. ऑटोमेटचा अर्थ काय, की ते मी नसेल तरीही ती प्रोसेस चालेल. जसं की काल टेक्निकल अडचणीमुळे आपण घेऊ शकलो नाही क्लास, पण हेच जर का रेकॉर्डेड असतं तर समजा, तर कालच्या दिवसाचा डे 1चा मी तुम्हाला व्हिडिओ पाठवून दिला असता. डे 1 व्हिडिओ, हा व्हिडिओ बघा, झालं ऑटोमेटेड. झालं का ऑटोमेटेड? ते ऑटोमेटेड झालं असतं ना, राईट. सो हे असं ऑटोमेटेड करेल मी नेक्स्ट मंथ पासून. सो तुम्हीही हे करू शकता. ठीक आहे. आता आपण आतापर्यंत काय काय पाहिलं एकदा रिव्हिजन करू, आणि मग मी तुम्हाला पुढचं सांगतो. आपण सगळ्यात पहिले पाहिलं की व्हॉट इज डिजिटल कोचिंग. डिजिटल कोचिंग काय आहे? तुमच्याकडे असलेलं नॉलेज आणि स्किल हे जेव्हा तुम्ही इतरांपर्यंत घेऊन जाता, त्याच्यापासून त्यांना जेव्हा बेनिफिट करून देता, त्याला डिजिटल कोचिंग असं म्हणतात. डिजिटल कोचिंगमध्ये 2 लोक इन्व्हॉल्व असतात, एक असतो गुरु, एक असतो स्टुडंट. ठीक आहे. डिजिटल कोचिंगमध्ये 2 पद्धती आहे, एक आहे 1 to 1, एक आहे 1 to many. एक व्यक्ती खूप साऱ्या लोकांना शिकवत आहे, एक व्यक्ती एका व्यक्तीला शिकवत आहे. हे 2 पद्धती आहे. ठीक आहे. डिजिटल कोचिंग हे इथपर्यंत आपण कसं आलो, आपण सुरुवात केली होती गुरु महाराज पासून. लोक त्या आश्रमात जाऊन शिकायचे वगैरे वगैरे. त्यानंतर मग हळूहळू शाळा चालू झाल्या, कॉलेज चालू झाल्या, हे सगळ्या गोष्टी चालू झाल्या. राईट. काय म्हणतात त्याला, काहीतरी म्हणायचं ना आधी, गुरुच्या घरी जाऊन किंवा त्याच्या आश्रमात जाऊन लोक शिकायचे. तिथून पासून तर आपण डिजिटल कोचिंग पर्यंतचा प्रवास केला, आणि आजच्या काळामध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने शिकत आहोत, किंवा रेकॉर्डेड कोर्सेस बघत आहोत, किंवा युट्यूबचा वापर करतात काही गोष्टी शिकण्यासाठी. राईट. इथपर्यंत आपण बघितलं होतं. त्यानंतर डिजिटल कोचिंग आपण बघितलं की डिजिटल कोचिंगमध्ये तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं स्किल असू द्या, त्या स्किलला जर का तुम्ही ऑनलाईन माध्यमाने मोबाईल, याच्यासाठी काय काय लागेल ते पण सांगणार आहे. मोबाईल किंवा लॅपटॉपच्या साहाय्याने जर का तुम्ही म्हणजे खूप साऱ्या लोकांपर्यंत जर का घेऊन जात असाल, किंवा एका व्यक्तीला तुम्ही 1 to 1 शिकवत असाल, तर याला डिजिटल कोचिंग असं म्हणतात. ओके. सो A to Z, समजा एक्झाम्पल तुम्ही गिटार शिकवता, त्या गिटार बद्दलचं A to Z नॉलेज तुम्हाला आहे, तर त्या नॉलेजला तुम्ही पॅकेजिंग करून ऑनलाईन कोर्सच्या माध्यमातून भरपूर लोकांना तुम्ही काय करू शकता, त्याचा लाभ देऊ शकता. एक व्यक्ती, एक सागर गारवे किती लोकांना शिकवेल, पण जर का रेकॉर्डेड कोर्स हा सागर गारवेचा, तो हजारो लोक एका वेळेस बघू शकतात. राईट. तेच लोक तो कोर्सचा लाभ घेऊ शकतात आणि त्याच्यातून ते गोष्टी शिकू शकतात. ही झाली एक पद्धत रेकॉर्डेड. दुसरी आहे लाईव्ह, जे तुम्ही आता करताय. ओके, हे मी तुम्हाला सांगितलं. आणि याचे काही प्रूफ म्हणजे 100 पेक्षा जास्त लोकांना मी हे आतापर्यंत शिकवलेलं आहे, ते पैसे पण कमवत आहे, हे सर्व मी तुम्हाला दाखवेल. किंवा तुम्ही सिम्पल एक काम करा, सागर गारवे नावाचं एक चॅनल आहे युट्यूबवर, याच्यावर जर का तुम्ही गेले, किंवा सागर गारवे स्टुडंट्स असं जरी तुम्ही लिहिलं, तुम्हाला भरपूर सारे माझे स्टुडंटचे काय भेटतील, व्हिडिओ भेटून जातील की कोणी कोणी काय काय केलेलं आहे. ओके. सो 5-6 दिवस आहेत तुमच्याकडे मला माझ्याबद्दल माहिती करून घेण्यासाठी. ठीक आहे. हा काही 90 मिनिटाचा क्लास नाही आहे, वेबिनार की आओ आओ शिको, शिकवलं आणि लगेच सेल केलं असं नाही आहे. ठीक आहे. सो आता आपण आलो आहे ऑटोमेटेड. मग याला तुम्हाला ऑटोमेटेड पण करता येते. ओके. ते मी तुम्हाला सांगितलं की प्लॅटफॉर्मचा तुम्ही वापर करणार, ज्याचं नाव आहे LMS, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम. याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टमचा काय करू शकता, वापर करू शकता. आता पुढचा प्रश्न येतो की हे करायचं असलं सर मला डिजिटल कोचिंग, तर याच्यासाठी मला काय काय लागू शकते, खर्च किती लागू शकतो, आणि कुठले इक्विपमेंट
मला लागू शकतात. हा प्रश्न येऊ शकतो पुढचा, बरोबर आहे का? येस नो? किंवा तुमच्या मनात काही दुसरा प्रश्न असेल तर तोही तुम्ही विचारू शकता. पण आता पुढचा प्रश्न येतो की इक्विपमेंट काय लागतील मला, राईट? टूल्स काय लागतील, टूल्स किंवा इक्विपमेंट काय लागतील. त्यासाठी बघा, दोन तीन गोष्टी सिंपल गरजेच्या आहे. एक, तुमच्याकडे असलं पाहिजे लॅपटॉप किंवा कम्प्युटर. नंबर दोन, तुमच्याकडे असलं पाहिजे इंटरनेट, एक चांगला इंटरनेट. ठीक आहे. मोबाईल तुमच्याकडे आहेच. ठीक आहे, तो काही तुम्हाला घ्यायची गरज नाही वेगळ्या प्रकारे. ह्या तीन गोष्टी तुम्हाला पाहिजे. आणि चौथी जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती पाहिजे एखाद्या गोष्टीचं नॉलेज, किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही एक्सपर्ट असले तर फार चांगली गोष्ट आहे. बरं, आता लोक म्हणतील की एखादा व्यक्ती म्हणेल की माझ्याकडे हे नाही आहे सर, तर याच्याबद्दल याच्यामध्ये काय केलं पाहिजे, किंवा मला काही माहितीच नाही, मला काही येतच नाही, याच्यामध्ये काय केलं पाहिजे. तर ह्याचं पण उत्तर आहे माझ्याकडे. नॉलेज आणि स्किल, एखादी गोष्ट जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही 6 महिने, 3 ते 6 महिने एखाद्या गोष्टीवर खर्च करायला तयार आहात का? बघा, हा हा जो क्लास आहे ना, हा 6 दिवसाचा. मला बऱ्याच लोकांनी विचारलं की तुम्ही 6 दिवस फ्री कसं काय देताय? 6 दिवस फ्री कसं काय देताय तुम्ही? 6 दिवस लोक येतील का? रोज उठतील का सकाळी? मी म्हंटल बाबा, जो सिरियस आहे, ज्याला खरोखर काही करायचं आहे तो येईल. आणि दोन लोकही आले तरी मी शिकवतो, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्हाला 3 ते 6 महिने एखाद्या गोष्टीवर फार सिरियसली द्यावं लागतील. 3 ते 6 महिने एका गोष्टीवर फार सिरियसली द्यावे लागतील तुम्हाला. तेव्हा कुठं तुमच्याकडे एखाद्या गोष्टीचं काय येईल, नॉलेज येईल, किंवा एखादी गोष्ट तुम्ही शिकू शकाल. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला काहीच येत नाही, पण तुम्ही ठरवलं की मला आहे ना, शेअर मार्केट या विषयामध्ये फार इंटरेस्ट आहे. आणि मला उद्या, म्हणजे आजच्या 6 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर, शेअर मार्केटचा कोच बनायचा आहे, किंवा शेअर मार्केटमध्ये मला अजून लोकांना शिकवायचं शेअर मार्केट. आणि पण आत्ताच्या घडीला, नाव दिस मुवमेंट, यू डोंट नो शेअर मार्केट. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. तुम्हाला असं वाटते की पुढच्या 6 महिन्यात मी शेअर मार्केट शिकवलं पाहिजे लोकांना, पण आता तुम्हाला शेअर मार्केट माहित नाही. तर ह्या क्षणापासून तर पुढचे 6 महिने जर का तुम्ही शेअर मार्केटवर फुल फोकस केला, काही कोर्सेस घेतले, काही युट्यूब व्हिडिओ बघितले, काही बुक वाचले, हे सर्व करून तुम्ही आरामात शेअर मार्केट 6 ते 8 महिन्यामध्ये ऍटलिस्ट समजू शकता. परफेक्ट नाही होऊ शकत, पण समजू शकता. राईट. आणि मग तुम्ही ट्रायल बेसिसवर एक दोन लोकांना शिकवायला सुरुवात करू शकता, एक दोन लोकांना. ओके. आणि त्यानंतर हळूहळू मग तुम्ही 2 पासून 4, 4 पासून 8, असं तुम्हाला 1 ते 1.5 वर्षाचा प्रवास जाईल तुमचा. तुम्हाला त्यासाठी फक्त ह्या चार गोष्टी लागणार आहेत. एक, तुम्हाला लॅपटॉप लागेल, इंटरनेट लागेल, आणि मोबाईल. तुम्ही जगात, भारतात नाही म्हणत आहे मी, महाराष्ट्रात नाही, जगात कुठल्याही व्यक्तीला शिकवू शकता. माझ्याकडे एक स्टुडंट स्कॉटलँडची आहे, मी तुम्हाला या 2-3 दिवसात दाखवेल. ठीक आहे. की स्कॉटलँडची स्टुडंट, बाहेरचे 1-2 स्टुडंट माझ्याकडे, दुबईची एक स्टुडंट आहे. ओके, ज्यांना मी शिकवतो. ओके, तुम्हाला दाखवेल मी 1-2 दिवसात लाईव्ह. म्हणजे काही लोकांना असं वाटतं ना की बाबा, तर मी प्रूफ दाखवेल तुम्हाला, काळजी करू नका. ठीक आहे. सो तुम्ही जगात कुठल्याही व्यक्तीला शिकवू शकता. ह्या चार गोष्टी पाहिजे तुमच्याकडे. काय पाहिजे? एक तर लॅपटॉप पाहिजे किंवा कम्प्युटर, इंटरनेट कनेक्शन, मोबाईल, आणि एखाद्या गोष्टीचं तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे. दॅट्स ऑल. इज इट क्लिअर एव्हरीवन? येस नो इन द चॅट बॉक्स. ओके. आता माझ्या पुढचा जो मुद्दा आहे तो फार आवडीचा मुद्दा आहे आपल्या सर्वांचे. जायचं त्या मुद्द्यावर? येस नो, प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. सर्वांना आवडणार आहे एकदम. तुम्ही स्वतः म्हणाल की अरे सर, अभी आप काम की बात पे आ गए. तो आहे मनी. आहे का खरंच कामाचा? येस नो इन द चॅट बॉक्स. हा, पैसे किती आहेत बाबा याच्यात? याच्यामध्ये पैसे किती आहे, किती कमवू शकतो, अर्निंग है ना? अर्निंग किती होऊ शकते याच्यामध्ये? बघा, हा 6 दिवस आहे ना, अगदी जेन्युइन क्लास आहे. त्यामुळे मी जे काही सांगेल इथं ते अगदी खरं असेल. है ना? असे काय म्हणतो त्याला मी, मोठ्या मोठ्या गोष्टींनी सांगणार तुम्हाला. पण ह्याच्यामध्ये अर्निंग तुम्ही मिनिमम, मिनिमम म्हणतो मी, महिन्याला 50,000 पासून
तर 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 25 लाख कितीही करू शकता. पण मी मिनिमम सांगतोय, 5 लाख, 50,000 ते 5 लाखापर्यंत पर मंथ तुम्ही अर्निंग करू शकता. कशी करू शकता ते पण सांगतो तुम्हाला, काळजी नका करू. एक्झाम्पल, तुम्ही गिटार शिकवता समजा, ठीक आहे, किंवा तुम्ही गिटार समजू आपण, समजा तुम्ही गिटार शिकवता, ठीक आहे. आता तुम्ही गिटार बेसिक ते ऍडव्हान्स तुम्ही गिटार शिकवता, राईट. ओके. ते मी तुम्हाला ते सांगणार आहे 4-5 दिवसामध्ये, 6 दिवसामध्ये, की कसे कोर्सेस डिझाईन होतात. लेवल 1, लेवल 2, लेवल 3 काय असते, हे सगळ्या गोष्टी सांगणार आहे तुम्हाला. म्हणजे झिरो पासून तुम्हाला तुम्हाला कोचिंग मधला काही बाकीच राहणार नाही, सगळं सांगून देईल मी तुम्हाला. एक्झाम्पल, 50,000 ते 5 लाख महिना, मंथ मिनिमम कमवू शकता तुम्ही, त्याच्यापेक्षा जास्तही कमवू शकता. ठीक आहे. एक्झाम्पल सांगतो, समजा तुम्हाला गिटार येते, ओके, गिटार शिकवता येते तुम्हाला, आणि तुम्ही एक बेसिक कोर्स बनवता गिटारचा, बेसिक, ज्याच्यामध्ये गिटार काय आहे, त्याला किती तार असतात, ते कशी वाजते, सा सा हा सूर कुठून निघतो, सारे गम हे कसं निघते, याचा एक कोर्स बनवतो तुम्ही, ज्याची किंमत आहे 5,000 रुपये. ठीक आहे. आणि एक पद्धत आहे ऍडव्हर्टायझिंगची, त्याला म्हणतात फेसबुक ऍड. हे याच्यावरही बोलू आपण 6 दिवसामध्ये. त्याला काय म्हणतात, फेसबुक ऍड. हे हे फार इंटरेस्टिंग विषय आहे हा. हा तुम्हाला शिकवेल मी 6 दिवसात. तर फेसबुक ऍडच्या माध्यमातून तुम्ही काय करता, असे लोक शोधता महाराष्ट्रामध्ये, आणि तुम्हाला मराठीच भाषा येते, दुसरी भाषा येत नाही तुम्हाला. तुम्हाला फक्त मराठी येते, तुम्हाला इंग्रजी इंग्रजी येत नाही, तरीही हे होते बरं का. काही लोकांच्या मनात हाही प्रश्न असेल, सर इंग्रजीत शिकवावं लागेल का, हिंदीत शिकवावं लागेल का. मी इंग्रजी शिकवत आहे का तुम्हाला, मराठीत शिकवत आहे मी. तर तुम्हाला मराठी जरी येत असेल तरीही तुम्ही हे करू शकता. ठीक आहे. ओके. सो एक्झाम्पल, तुम्ही गिटार तुम्हाला येते, बेसिक चा एक कोर्स बनवला तुम्ही, ज्याची किंमत आहे 5,000 रुपये, आणि मराठी भाषेमध्ये तुम्ही शिकवलं, सांगितलं लोकांना की हे गिटार आहे, याच्यामध्ये हे तार असतात, इथून हा सा निघतो, सा रे ग म असं होते, आणि याच्यापासून आपण हळूहळू अशा प्रकारे शिकू शकतो. आणि फेसबुक ऍडच्या माध्यमातून तुम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचले ज्या लोकांना गिटार शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे. त्याला म्हणतात टार्गेटेड ऑडियन्स. काय म्हणतात, टार्गेटेड ऑडियन्स. ऑडियन्स म्हणजे असे लोक ज्यांना गिटार शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे, अशा लोकांपर्यंत तुम्ही पोहोचले. आणि अशा 20 लोकांना, फक्त 20, लक्षात घे मी काय म्हणतो, 20. मी तुम्हाला एक गोष्ट दाखवेल आता, तुम्हाला वाटेल की 20 लोकांपर्यंत पोहोचणं फारच सोपं आहे. 20 लोकांना तुम्ही तुमचा 5,000चा हा बेसिक कोर्स जो आहे, हा तुम्ही दिला, त्यांना आवडला आणि त्यांनी विकत घेतला. त्याची टोटल बघा किती होते, 1 लाख रुपये. म्हणजे महिन्याला 20 लोकांपर्यंत जरी तुम्ही पोहोचले, तरी तुम्ही 1 लाख रुपये महिन्याला सहज कमवू शकता. बरं, आता मुद्दा याच्यात एक आहे सगळ्यात महत्वाचा. सर, हे 1 लाख कमवण्यासाठी टाइम किती खर्च करावा लागेल मला. टाइम, रोजचा 8 तास काम करावं लागेल का, 10 तास काम करावं लागेल, काय करावं लागेल, काहीच नाही. तुम्ही ऑलरेडी कोर्स हा तुमचा रेकॉर्ड करून ठेवलेला आहे. तुम्हाला फक्त आठवड्याला 2 तास काय करावं लागेल, जे तुमचे स्टुडंट आहेत त्यांना Q&A, म्हणजे तेच कोर्स बघत आहेत तुमचा, पण त्यांना काहीतरी प्रश्न असतील, त्याचे उत्तर देण्यासाठी 1-2 तासाचा क्लास तुम्हाला आठवड्याला एकदा घ्यावा लागेल, वीकली, वीकली वन्स. ओके. समजा तुम्ही माझ्याकडे शिकत आहात आता, बरोबर आहे, मी तुम्हाला रेकॉर्डेड कोर्स दिला, ठीक आहे. तुम्ही तो कोर्स बघता दररोज, तुम्हाला सांगितलेलं आहे की डे 1ला हे बघा, डे 2ला ते बघा, डे 3 तुम्ही ते बघता. आणि तुम्हाला काही अडचण आली तर तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे मी. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही मला प्रश्न विचारता की सर, मी 3 नंबरचा व्हिडिओ बघत आहे, त्याच्यामध्ये अशी अडचण आली, मग मी त्याचं उत्तर देतो, कारण की व्हिडिओ मीच बनवला, सर्व मला माहित आहे. त्यानंतर दुसरा, की समजा मोठा काहीतरी अडचण आली तुम्हाला, तर तुम्ही काय करता माहिती आहे का, वीकली जी मीटिंग असते आपली, प्रत्येक शनिवारी, प्रत्येक सोमवारी, जे काही जेव्हा कधी ठेवणार तुम्ही मीटिंग, त्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारता, त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर मिळून जाते, सिम्पल. सो तुम्हाला वेळ किती देणार आहे, 2 तास आठवड्याचे, म्हणजे महिन्यात झाले 8 तास. जर का महिन्याचे 8 तास देऊन तुम्ही मिनिमम एवढे पैसे कमवू शकता.
मग प्रत्येक जण लाख रुपये कमवेल का? त्याचं उत्तर आहे नाही. प्रत्येक जण लाख रुपये कमवणार नाही का? त्याचे उत्तर आहे नाही. हे लाख रुपये फक्त तोच व्यक्ती कमवू शकतो ज्याची मेहनत करायची तयारी आहे. पहिली गोष्ट तर त्यांनी 6 दिवस हा क्लास अटेंड केला पाहिजे, अगदी इमानदारीने. नंबर 2, तो जे काही इथं शिकेल किंवा जे काही गोष्टी त्याला त्याला माहीत असतील त्याचं त्याचं इम्प्लिमेंटेशन त्यांनी केलं पाहिजे. क्योंकि फक्त शिकून शिकून काही नसते होत. ठीक आहे, गेले शिकले गेले शिकले त्याने काहीच नसते होत. ऍक्शन टेकर्स आर मनी मेकर्स म्हणतात. काय म्हणतात? ऍक्शन टेकर्स आर मनी मेकर्स. जो ऍक्शन घेतो तोच पैसे कमवतो किंवा तोच पुढे जातो. सो ऍक्शन घेणे फार महत्वाचं आहे. तुम्ही ह्या 6 दिवसात जे काही शिकाल ते तुम्हाला काय त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन करावं लागेल. दररोज तुम्हाला होमवर्क मिळणार आहे. हॅलो, दररोज तुम्हाला होमवर्क मिळणार आहे. ते होमवर्क तुम्ही कंप्लीट केलं पाहिजे. ग्रुपच्या नियमाच्या बाहेर जो व्यक्ती गेला याच्यातला किंवा बाहेर तिथला त्या ग्रुपमधला, त्याला मी डायरेक्ट काढून टाकणार आहे. कारण 6 दिवसाचा फ्री क्लास आहे, त्यामुळे नियमात राहून हा अटेंड करायचा आहे. ठीक आहे. सो दररोज तुम्हाला होमवर्क राहणार आहे. आजही तुम्हाला होमवर्क भेटणार आहे. हे जो व्यक्ती करेल तो आरामात इथं एवढी अर्निंग करू शकतो. 1 लाख रुपीज मिनिमम ते 5 लाखापर्यंत. ओके. आता पुढचा एक मुद्दा आहे छोटासा, तो आहे फेसबुक ऍड. तो आपण समजू, कारण उद्यापासून आपण अगदी प्रॅक्टिकलला सुरुवात करणार. ठीक आहे. सो फेसबुक ऍड झाला, तर तुम्ही काय केलं बघा, आता लक्षात घ्या. मिनिमम तुम्हाला 50,000 ते 5 लाख रुपये तुम्ही कमवू शकता. एक्झाम्पल, तुम्हाला गिटार शिकवता येते, बेसिक कोर्स तुम्ही एक गिटारचा बनवला, त्याची 5,000 रुपये प्राइस ठेवली. फेसबुक ऍडच्या माध्यमातून तुम्ही टार्गेटेड ऑडियन्स पर्यंत गेले. अशी टार्गेटेड ऑडियन्सचा अर्थ आहे असे लोक ज्यांना तुमच्या कोर्सची गरज आहे, किंवा असे लोक ज्यांना गिटार शिकायचं आहे, त्यांच्यापर्यंत तुम्ही गेले. 5,000चा कोर्स 20 लोकांना सेल केला, 1 लाख रुपये अर्निंग केलं. वेळ किती द्यावा लागेल? आठवड्याचा 2 तास वेळ द्यावा लागेल. आणि त्यांची Q&A, म्हणजे त्यांना काही अडचण असेल त्याची उत्तरं तुम्हाला द्यावं लागेल. ठीक आहे. तर तुम्ही आरामात 1 लाख रुपये कमवू शकता. हे 1 लाख रुपये तुम्ही कसे कमवले हा मुद्दा आहे. हा मुद्दा आहे बरं का. काही लोकांना असं वाटतं की बाबा, काही काही लोकांनी मला हाही प्रश्न विचारला, सर हे नेटवर्क मार्केटिंग आहे का? डोक्यालाच हात लावला मी. हे कोचिंग आहे, कोचिंग. तुम्ही त्यांना शिकवताय, त्याचे ते लोक तुम्हाला पैसे देत आहे. समजलं का तुम्हाला? एखाद्याला गणित येत नाही, समजा मॅथमॅटिक्स, लक्षात घ्या, एखाद्याला मॅथ्स येत नाही, तुम्ही त्याला मॅथ्स शिकवलं तर तो तुम्हाला त्याच्या बदल्यामध्ये पैसे देईल का? येस ऑर नो? याला म्हणतात कोचिंग. समजलं ना तुम्हाला? सो वीकली 2 आवर्स तुम्ही स्पेंड करणार आणि तुम्ही 1 लाखापर्यंत उत्पन्न करू शकता याच्या माध्यमातून, किंवा त्याच्यापेक्षा जास्तही करू शकता, पण मिनिमम सांगतोय मी तुम्हाला. आता पुढचा मुद्दा आहे, हे जे लोक बोलले सर तुम्ही FB ऍडच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचायचं, ते काय आहे? किंवा FB ऍडच माहित नसेल बऱ्याच लोकांना अजून. FB ऍड काय आहे? फेसबुकला तुम्हाला माझी ऍड दिसली आणि ते ऍड बघून तुम्ही इथं आले या ग्रुपमध्ये, बरोबर आहे की नाही? म्हणून तुम्ही माझ्यासमोर बसलेले आहे. तर ती जी ऍड आहे, ती ऍड कशी तयार करायची असते याचा अगदी तुम्हाला मी बेसिक टू ऍडव्हान्स शिकवेल. बेसिक टू ऍडव्हान्स या 6 दिवसात मी तुम्हाला बेसिक शिकवेल, नंतर बेसिक टू ऍडव्हान्स शिकवेल. पण तुम्हाला जेवढी गरज आहे, तुम्हाला ऍड लावता आली पाहिजे आणि तुम्हाला लोकांना घेऊन येता आलं पाहिजे तुमच्या ग्रुपपर्यंत. ठीक आहे. सो या ऍडच्या माध्यमातून आपण त्या लोकांपर्यंत पोहोचणार आहे ज्यांना तुमच्या प्रॉडक्टची किंवा तुमच्या सर्व्हिसची गरज आहे. त्याला म्हणतात टार्गेटेड ऑडियन्स. याचं एक छोटस उदाहरण देतो आणि मग आपण पुढच्या विषयाला जाऊ. समजा एक कंपनी आहे. ही कंपनी काय करते की शूज बनवते. शूज कुणासाठी बनवते? हे शूज 0 ते 18 वर्षांच्या मुलांसाठी शूज बनवते. 0 ते 18 म्हणजे यांचा टार्गेटेड ऑडियन्स कोण झाला? लक्षात घ्या, टार्गेटेड ऑडियन्सची एज काय झाली यांच्या? 0 ते 18. ठीक आहे. हे फक्त स्पोर्ट्स शूज बनवते, म्हणजे यांची कॅटेगरी काय झाली? कॅटेगरी काय झाली? स्पोर्ट्स. ठीक आहे. आता ह्या कंपनीला ऍडव्हर्टायझिंग करायची आहे फेसबुकवर, तर ही कंपनी काय करेल? हे 0 ते 18 वाल्या मुलांना टार्गेट करेल का? येस नो सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये. कोणाला ऍडव्हर्टाइजमेंट दाखवेल? ही कंपनी ऍडव्हर्टाइजमेंट कोणाला दाखवेल? 0 ते 18 वाल्या लोकांना दाखवेल का ऍडव्हर्टाइजमेंट?
सांगा लवकर. गुड सुनीता मॅडम, व्हेरी गुड. पॅरेंट्सला दाखवेल. कोणाला दाखवेल? स्वाती मॅडम, गुड, व्हेरी गुड. हुशार लोक आहेत बाबा. व्हेरी गुड. कोणाला दाखवेल? मिलिंद सर, थँक्यू, गुड. त्यांच्या पॅरेंट्सला दाखवेल ऍड. गेटिंग माय पॉइंट? ओके. सो त्यांचे पॅरेंट्स जेव्हा ते शूजची ऍड बघतील तेव्हा ते काय घेतील? विकत. मग आता हे पॅरेंट्स कुठून शोधतील? कोण शोधणार आहे पॅरेंट्स? तर फेसबुकमध्ये आता तुम्ही खूप सारे वेबिनार अटेंड केले असतील, हुशारच लोक बसलेले असतील माझ्यासमोर, मी अशी आशा करतो. खूप सारे फ्री वेबिनार झाले लॉकडाऊनमध्ये किंवा आताही होतात, तुम्हाला माहित असेल. सो फेसबुकमध्ये अशी एक फॅसिलिटी आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही टार्गेटेड ऑडियन्स पर्यंत पोहोचू शकता. म्हणजे तुम्हाला जसा पाहिजे तसा, त्याची एज काय असली पाहिजे, त्याची लँग्वेज काय असली पाहिजे, त्याची आवड निवड काय असली पाहिजे, असं सर्व काही सिलेक्ट करता येते फेसबुकमध्ये. त्यामुळे तुम्ही कोणताही कोर्स शिकवत असा, तुम्ही तशा तशा लोकांपर्यंत पोहोचू शकता. समजलं? म्हणजे हाही एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की सर ते गिटार वाजवणारे लोक कसे शोधायचे? फेसबुक. त्या फेसबुकच्या माध्यमातून तुम्हाला काय करायचं आहे? या टार्गेटेड ऑडियन्स पर्यंत पोहोचायचं आहे. यांना तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घेऊन यायचं आहे. आणि इथे तुम्हाला जसं तुम्ही आता सिम्पल मी जो मार्ग वापरत आहे, सेम टू सेम तुम्हाला तो रेप्लिकेट करायचा आहे, कॉपी पेस्ट करायचा आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही टूलची तुम्हाला गरज पडणार नाही. कुठलंही पॅबली घे, अजून के काय म्हणतात त्याला, ते झॅपियर घे, क्लिक फनल घे, काहीच घ्यायची गरज नाही पडणार तुम्हाला. 1 रुपये खर्च करायची गरज नाही पडणार तुम्हाला. शेवटचा पॉईंट आपला बाकी आहे, तो म्हणजे सर हे सगळे काही प्रोसेस करायला खर्च किती येणार आहे? है ना? हा एक मुद्दा आहे ना खूप महत्वाचा, की मला हे चालू करायचा, हा बिझनेस आहे. ओके, इट्स अ काइंड ऑफ बिझनेस. तर हा बिझनेस सुरू करण्यासाठी मला किती खर्च येणार आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. तो आपण शेवटी डिस्कस करणार आहोत. सो तुम्हाला त्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घेऊन यायचं आहे आणि नंतर तुम्हाला त्यांना सर्व्हिस किंवा तुम्हाला त्यांना एक डेमो द्यायचा आहे. जसा आता हा 6 दिवस काय आहे? हा डेमो क्लास आहे. डेमो क्लास. या 6 दिवस जर का तुम्हाला माझं शिकवणं आवडलं, मी काय शिकवतो ते जर तुम्हाला पटलं, तर तुम्ही नंतर माझ्या पुढच्या क्लासला येऊ शकता. जबरदस्ती नाही आहे, तुम्हाला आवडलं तर येऊ शकता. सो सर्व्हिस तुम्ही त्यांना देणार नंतर, आणि देन नंतर तुम्ही त्यांना तुमचं काय सांगणार? प्रॉडक्ट सांगणार. ही असते पद्धत. ठीक आहे. तर या 1 दिवस, या 6 दिवसातला 1 दिवस संपूर्ण आपण या फेसबुक ऍडवर लावू, किंवा एक अर्धा दिवस तरी आपण फेसबुक ऍडवर देऊ. ठीक आहे. तुम्हाला मी फेसबुक ऍड समजून सांगेल, काय असते, कशी होते, कुठली ऍड तुमच्यासाठी गरजेची आहे, कशी ऍड तुम्ही, म्हणजे इव्हन तुम्हाला मी ऍडही लावून दाखवेल, काळजी नका करू. जर का जो व्यक्ती हुशार असेल, मी काय म्हटलं, जो व्यक्ती हुशार असेल तो या 6 दिवसात कोर्स लॉन्च करू शकतो, गॅरंटी. ठीक है. आणि जे नाही आहे, समजा ज्यांना नाही जमलं, उनके लिए मैं हुई, टेन्शन मत लो आप. ठीक आहे. ओके, क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे? आता शेवटच्या मुद्द्यावर येऊ आपण. तो मुद्दा आहे की सर हे जर का करायचं आहे आम्हाला, समजा 2 लोक असतील आता इथं बसलेले, 2 प्रकारचे लोक असतील. एक, तुम्ही अगदी झिरो आहात, तुम्हाला काहीच माहित नाही, पण तुमची इच्छा आहे, डिझायर म्हणतात वाटते त्याला इंग्लिशमध्ये, बरोबर आहे. आणि दुसरे लोक असतील की ज्यांच्याकडे थोडंसं नॉलेज आहे, ज्यांना थोडंफार माहित आहे कोचिंग बद्दल, आणि त्यांची पण इच्छा असेल, ठीक आहे, की बाबा मला कोचिंग मध्ये यायचं आहे किंवा कोच व्हायचं आहे. 2 प्रकारचे लोक असतील. एक असतील की एकदम झिरो आहेत, ज्यांना काहीच माहित नाही, पण त्यांची इच्छा आहे हे करायची. दुसरे असतील की ज्यांना थोडंफार नॉलेज असेल आणि त्यांची पण इच्छा आहे हे करायची. आता मला पहिले चॅट बॉक्स मध्ये सांगा, असे इथे किती लोक आहेत की ज्यांना कोचिंग बद्दल झिरो नॉलेज आहे, पण त्यांची 100% इच्छा आहे की मला हे करायचं? टाईप मी इन द चॅट बॉक्स. टाईप मी इन द चॅट बॉक्स की सर माझी 100% इच्छा आहे की आठवड्याला 2 तास 4 तास देऊन मी जर का 50-60 हजार रुपये जरी एक्स्ट्रा कमवत असेल महिन्याला, तरीही आय एम रेडी टू, लाईक, या फील्डमध्ये येण्यासाठी किंवा हे काम करण्यासाठी मी रेडी आहे, किंवा 4 गोष्टी नवीन शिकण्यासाठी मी रेडी आहे. ज्यांनी ज्यांनी मी टाईप केलं किंवा ज्यांनी मी टाईप केलं नाही, या सर्वांसाठी मी एक गोष्ट सांगतो, की सर्वात पहिली स्टेप त्या गोष्टीची हे आहे की तुम्ही 6 दिवस हा फ्री वाला क्लास अटेंड करा. 6 दिवस. हा क्लास का बरं कामाचा आहे तुमच्या? लक्षात घ्या, या क्लासमध्ये तुमची 1 रुपये इन्व्हेस्टमेंट नाही आहे, फक्त टाइमची इन्व्हेस्टमेंट आहे. या 6 दिवसानंतर जर तुम्हाला असं वाटलं की येस आय कॅन डू, देन यू जम्प. समजा 6 दिवसानंतर जर तुम्हाला असं वाटलं
कुठेही, मग तुम्ही कुठेही जम्प करा. असं काही गरजेचं नाही तुम्ही माझाच कोर्स घेतला पाहिजे त्यानंतरही. मी तुम्हाला हे सांगतो की फक्त 6 दिवसात जर तुम्हाला असं वाटलं की हा हे करू शकतो मी, हे तर सोपं आहे, तर तुम्ही कुठेही शिका, कोर्स लॉन्च करा, काय करायचं ते करा. तुम्हाला पण 6 दिवसात जर असं वाटलं की यार हे डिफिकल्ट आहे, तर डबल सोडून द्या तो विषय. कारण असे भरपूर लोक आहेत मार्केटमध्ये, टू बी व्हेरी ऑनेस्ट, है ना, मी ऑनेस्टलीच बोलतो, पण मी तरी तुम्हाला सांगतो टू बी व्हेरी ऑनेस्ट, असे खूप लोक आहेत मार्केटमध्ये जे तुम्हाला वेगवेगळ्या ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतील, है ना, किंवा अडकून जाल तुम्ही, जिथं तुम्ही करणार काहीच नाही, पण तुमच्या खिशातले खूप सारे पैसे वेस्ट होऊन जातील. 50,000 लाख रुपये असेच लागून जातील आणि काहीच होणार नाही. त्यामुळे मी असं नाही म्हणत की मी खूप हे आहे, चांगला आहे किंवा हे आहे, पण कसं आहे, ऑथेंटिकली काम करतो आम्ही. तुम्ही जर का बघाल तर वी ओनली वर्क ऑन रिझल्ट. दोनच, मी काय बोललो, दोन लोक जरी आले तरी हा क्लास झालाच असता, एक व्यक्ती आला तरी झाला असता. मी सोडून एक जर व्यक्ती आहे माझ्या समोर बसलेला, हा क्लास एवढ्याच प्रॉपरली झाला असता जसा आता ते, आणि असाच होईल. ठीक आहे, सो डोंट वरी अबाउट इट. खूप सारं आहे. त्यामुळे माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की ट्रॅपमध्ये अडकू नका बस. बाकी मला काही कोणाच्या बद्दल हे नाही करायचं. ओके. सो दोन प्रकारचे लोक आहेत, एक झिरोवाले आहेत आणि एक आहेत ज्यांच्याकडे नॉलेज आहे. तर तुम्हाला काय खर्च येऊ शकतोय बघा. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे 3 गोष्टी असणं गरजेचं आहे. एक आहे लॅपटॉप, ठीक आहे, एक आहे इंटरनेट, आणि एक आहे एखादं नॉलेज, एखाद्या गोष्टीचं काय असलं पाहिजे तुमच्याकडे, नॉलेज किंवा स्किल. ठीक आहे. सो हे तर तुमच्याकडे जर का असेल तर खर्च तुम्हाला काय, काहीच नाही, फक्त कोर्सची फीस द्यावी लागेल तुम्हाला माझी बस. आणि फेसबुक ऍडचा खर्च येईल तुम्हाला जेव्हा तुम्ही कोर्स लॉन्च करा फेसबुक ऍड्सचा. हा खर्च किती असतो माहिती आहे का फेसबुक ऍडचा? मिनिमम, हा मिनिमम 5,000 पासून सुरू होतो महिन्याला. 5,000. पण जर का फेसबुकचं असं आहे की जर का तुम्ही फेसबुकमध्ये 5,000 रुपये लावले तर तुम्हाला अर्निंग जे आहे ते 10 ते 15 हजाराची होते अप्रॉक्सिमेटली. म्हणजे एकदाच तुम्हाला हे 5,000 रुपये लावायचे, पुढच्या वेळेस हे 5,000 रुपये या 10 ते 15 हजारामधूनच तुम्ही लावू शकता. हा एक खर्च आहे तुम्हाला. आणि माझी जे काही कोर्सची जे काही फीज असेल माझी XYZ, ते फीस तुम्हाला भरावं लागेल. हा एक खर्च आहे तुम्हाला. बाकी याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला कोणतंच टूल सांगत नाही, काहीच सांगत नाही मी तुम्हाला. काहीच गरज नाही तुम्हाला काहीच करायची. बस फक्त एवढाच खर्च आहे तुमचा. आणि एक महत्वाची गोष्ट की तुम्हाला एक 3 ते 6 महिने द्यायची तयारी पाहिजे तुमची. सर मी 3 ते 6 महिने, जर का तुम्ही झिरो असाल तर, या झिरो लोकांसाठी आहे हे 3 ते 6 महिने. आणि जर का तुमच्याकडे ऑलरेडी नॉलेज असेल तर, किंवा ऑलरेडी तुम्हाला काही गोष्टी माहीत असतील तर, किंवा ऑलरेडी तुम्ही काही केलं असेल तर 3 मंथ्स बस. 3 महिने 90 days अँड युअर कोर्स विल बी लॉन्च. आणि हे एकदा तुम्ही कोर्स बनवला किंवा एकदा तुम्ही स्वतःचा कोर्स तयार केला, तुम्ही काहीही काम करा. आज माझ्या स्वतःच्या 4 कंपन्या आहेत. मी काहीही काम करत असलो तरीही माझी कोर्सेसचे जे सेलिंग आहे ते चालू असते. आतापर्यंत मी 5,500पेक्षा जास्त लोकांना पेड शिकवला, पेड. लाखो लोकांना फ्री शिकवलाय. आता हे क्लासमध्ये जसं शिकवत आहे असे लाखो लोकांना फ्री शिकवलेलं आहे. ठीक आहे. सो मुद्दा हा आहे की तुम्ही कुठलंही काम करत असा, तुमचा कोर्स एकदा रेडी झाला की त्याला तुम्ही ऑटोमेटेड सेल करू शकता किंवा त्याला सेल करत राहू शकता. तिथून तुम्हाला अर्निंग चालू राहील जे काही आहे. ठीक आहे, क्लिअर. सो आय होप मी बऱ्याच साऱ्या गोष्टी क्लिअर केल्या. मी एकदा पटापट एकदा काय करतो, रिव्हिजन करतो एका 3 मिनिटामध्ये, 2 ते 3 मिनिटामध्ये मी रिवाइज करतो सगळं. त्यानंतर आपण तुमचं Q&A घेऊ. ठीक आहे. सर्वात पहिले आपण आज बघितलं व्हॉट इज डिजिटल कोचिंग. नॉलेज आणि स्किलचा वापर करून अधिकाधिक लोकांना बेनिफिट कसं करून देता येईल आपल्याला, त्याला डिजिटल कोचिंग म्हणतात. त्याचे 2 पद्धती आहे, 1 to 1 आणि 1 to many. आपण गुरु आणि शिष्य या काळापासून तर डिजिटल कोचिंग पर्यंतचा जर्नी बघितली. दोन लोकांची गरज असते याच्यामध्ये, एक पाहिजे असते गुरु आणि एक पाहिजे असते स्टुडंट. जर दोघं लोक आहेत तर डिजिटल कोचिंग होऊ शकते. डिजिटल कोचिंग म्हणजे काय आहे की हे वेगवेगळ्या गोष्टी जे तुम्हाला येतात त्याच्या माध्यमातून तुम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत ऑनलाईन माध्यमातून कसं पोहोचाल, याला डिजिटल कोचिंग म्हणतात. 1 to 1 आणि 1 to many हे 2 प्रकार त्याच्यामध्ये आहेत.
तुमच्याकडे असलेलं जे काही नॉलेज आहे A to Z नॉलेज त्याला पॅकेजिंग करायचं आणि त्याला ऑनलाईन स्वरूपात लोकांपर्यंत घेऊन जायचं, ते लोकांना सेल करायचं किंवा ज्यांना गरज आहे त्यांना ते द्यायचं. त्या माध्यमातून ते लोक शिकतील आणि स्वतःला बेनिफिट करून घेतील. याच्यासाठी तुम्हाला LMS लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम याचा वापर करायचा असतो. दोन प्रकारे तुम्ही हे कोचिंग करू शकता, एक रेकॉर्डेड आणि एक लाईव्ह. ओके, इथपर्यंत आपण बघितलं होतं. त्यानंतर ऑटोमेटेड करण्यासाठी तुम्हाला तीन गोष्टीची चार गोष्टीची गरज आहे. जर का तुम्हाला हे चालू करायचं असेल तर एक तुम्हाला लॅपटॉप पाहिजे, इंटरनेट पाहिजे, मोबाईल कनेक्शन पाहिजे, मोबाईल पाहिजे आणि नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे किंवा एखाद्या गोष्टीचा एक्सपिरियन्स असला पाहिजे किंवा एखाद्या गोष्टीचं स्किल असलं पाहिजे. पैसे किती कमवू शकता तुम्ही, तर 50,000 ते 5 लाख रुपये तुम्ही याच्यामधून महिन्याला अर्निंग करू शकता, दिवसालाही अर्निंग करू शकता, आठवड्यालाही अर्निंग करू शकता. डिपेंड आहे की तुम्ही कोणता सब्जेक्ट शिकवता, त्याची काय डिमांड आहे. ओके, त्याच्यावर आपण उद्या येऊ. उद्या आपण ते शिकणार आहे. एक्झाम्पल, तुम्ही गिटार शिकवत असाल, तुम्ही जर का एक बेसिक कोर्स तयार केला गिटारचा, तो 5,000ला जर का तुम्ही सेल केला आणि इंटू जर का तो 20 लोकांना सेल करू शकले तुम्ही एका महिन्यामध्ये, तर तुम्ही 1 लाख रुपये कमवू शकाल. ते तुम्ही कसं कराल, तर त्यासाठी FB ऍड, फेसबुक ऍडचा तुम्ही वापर करू शकता. फेसबुक ऍड मध्ये टार्गेटेड ऑडियन्स नावाचा एक प्रकार असतो. त्याच्यामध्ये तुम्ही ऑडियन्स टार्गेट करू शकता की तुम्हाला कसा ऑडियन्स पाहिजे आहे. फ्रिक्वेंटली बायर पाहिजे, फिमेल पाहिजे, मेल पाहिजे, सर्व काही त्याच्यामध्ये आहे. त्याच्यावर आपण तिसऱ्या दिवशी टोटल डिटेल बघणार आहे फेसबुक ऍड काय, थर्ड डे. ओके, सो डोंट वरी अबाउट इट. सो वेळ किती द्यावा लागेल मला, दररोज वेळ द्यायची गरज नाहीये मला. आठवड्याचे 2 ते 3 तास फक्त जर का मी दिले आणि Q&A जरी केले, बाकी व्हॉट्सअप सपोर्टवर मी माझं पूर्ण स्टुडंटला काय करू शकतो, चालू शकतो. आता बघा, माझ्याकडे सध्या 1 to 1 कोचिंग मध्ये 60 लोक आहेत, 1 to 1 मध्ये. आणि 1 to मेनी मध्ये तर खूप आहेत, है ना. तर हे सर्व लोक शिकत आहेत त्यांचे त्यांचे. आय एम फ्री, मी तुमचा क्लास घ्यायला फ्री आहे. बाकी दिवसभरात माझे दुसरे क्लास असतात. ठीक आहे. सो हे करायला, आणि याच्यासाठी तुम्हाला कुठं जायची गरज नाही आहे, कुठली तुम्हाला एम्प्लॉईची गरज नाही आहे, कुठली तुम्हाला स्टाफची गरज नाही आहे, कुठली तुम्हाला ऑफिसची गरज नाही, कशाचीच गरज नाही आहे. एक रूम, एक सेटअप आणि तुमचं एक, हे जे चार पाच गोष्टी सांगितल्या, हे झालं काम, तुमचं काम सुरू होऊन जाते. ठीक आहे. सो हे आपण सर्व काही बघितलं. आणि लास्ट आपण बघितलं की फेसबुक ऍड मध्ये आपण टार्गेटिंग कशी करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतर जर का तुम्ही झिरोमध्ये असाल आणि तुमच्याकडे नॉलेज असेल, तर तुम्ही कशा प्रकारे तुमचा किती खर्च तुम्हाला येणार आहे हे मी सांगितलं. की तुम्हाला फेसबुक ऍडचा 5,000 रुपये खर्च येणार आहे. आणि माझी कोर्स फीस ही तुम्हाला शेवटच्या दिवशी माहीत पडेल, 6व्या दिवशी. ठीक आहे. तर ते मी सांगेन. पण 5,000 रुपये तुम्हाला फेसबुक ऍडचा मंथली खर्च मिनिमम येणार आहे, मिनिमम. ओके. ओके. हो हो, साबळे मॅडम सर्वच सांगणार आहे, कोर्स कसा बनवायचा, सर्व सर्व सर्व. येस, डिटेल मध्ये सांगणार आहे सर्व. ठीक आहे. क्लिअर एव्हरीवन. ओके. सो नाव लास्ट 5 minutes वी हॅव. एनी क्वेश्चन्स प्लीज आस्क. आजच्या सेशनमध्ये काही प्रश्न असतील तर विचारू शकता, किंवा तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर विचारू शकता. दोन इम्पॉर्टंट गोष्टी करायच्या तुम्हाला आता लगेच ताबडतोब. काय करायचं सांगतो मी. काही प्रश्न आहे का? ठीक आहे. चला, तुम्हाला दोन महत्वाच्या गोष्टी करायच्या आहे. तुम्ही एका ग्रुपमध्ये ऍड आहात, बरोबर, माहिती आहे तुम्हाला सर्वांना. ओके. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला जायचं आहे. आणि जस्ट मिनिट, मी तो ग्रुप ओपन करतो, है ना. आणि तुम्हाला त्या ग्रुपमध्ये काय करायचं आहे माहिती आहे का, मेसेज टाकायचा आहे. काय मेसेज टाकायचा आहे, की आजचा क्लास कसा होता, हा मेसेज टाकायचा आहे तुम्हाला. आणि जे लोक आज आले नाहीत त्यांना तुम्हाला काय करायचं आहे, इन्व्हाइट करायचं आहे क्लाससाठी. की तुम्ही आज नाही आले काय हरकत नाही, पण तुम्ही उद्याचा क्लास नक्की अटेंड करा, असं त्यांना तुम्हाला काय करायचं आहे, इन्व्हाइट करा. जस्ट मी ओपन करतो ग्रुप, दॅट तुम्ही पण काय कराल, मेसेज टाकू शकाल. बघा, ग्रुप ओपन झाला का बघा सर्वांनी. हम्म. तर तुम्हाला एक मेसेज टाकायचा आहे की आजचा क्लास तुम्हाला कसा वाटला. आणि सेम लिंक असणार आहे आपली 6 दिवस, तुम्हाला लिंक चेंज होणार नाही. सेम लिंकवर तुम्ही सकाळी 7 वाजता .7, पावणे 7लाही जॉईन करू नका, 7ला 5 मिनिटं असतानाही जॉईन करू नका, .7ला जॉईन करा. ठीक आहे. असं नका लिहू मस्त, काय मस्त, पूर्ण लिहा आजचा क्लास तुम्हाला कसा वाटला, असं पूर्ण लिहा. की आजचा क्लास आम्हाला XYZ असं असं वाटला, आम्ही हे हे शिकलो आजच्या क्लासमध्ये. ओके. सो असं संपूर्ण लिहा तुम्ही, मस्त लिहिता. बाकीच्या 199 लोकांना काय माहित की कशाला मस्त म्हटलं तुम्ही. ह्या पण गोष्टी आपल्याला शिकवायला बघा, फक्त ट्रेनिंग कोचिंग नसतं शिकायचं, पर्सनल डेव्हलपमेंट पण शिकावं लागते आपल्याला. समजलं का, याला म्हणतात पर्सनल डेव्हलपमेंट.
व्हॉट टू टॉक, हाऊ टू टॉक, वेअर टू टॉक. काय बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, किती बोललं पाहिजे, कुठं बोललं पाहिजे, हे पण समजलं पाहिजे आपल्याला. सो अशा बऱ्याच गोष्टी शिकणार आहोत आपण येणाऱ्या 6 दिवसामध्ये. ठीक आहे. इंटरनेट आहे पण मोबाईल थ्रू फॉर पीसी मध्ये पुअर कनेक्शन कट होतं. येस. सो तुम्हाला एक चांगलं इंटरनेट कनेक्शन घ्यावं लागेल सुनीता मॅडम. एक चांगलं इंटरनेट कनेक्शन घ्यावं लागेल. कारण की चांगल्या इंटरनेट कनेक्शन शिवाय तुम्ही हे काम नाही करू शकत जे मी करतोय आता. ठीक आहे. हे मोबाईलच्या कनेक्शनवर होत नाही हे काम. ठीक आहे. FB साठी 5K मंथली. आपली फीस किती? फीस शेवटच्या दिवशी समीरजी, शेवटच्या दिवशी 6 तारखेला. हा. हा, कोर्सचे नाव उद्या आपण तुम्हाला एक PDF देणार आहे मी, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की कोर्सचं नाव कसं डिसाईड करायचं, कोर्सचं नाव कसं ठेवायचं, हे सर्व काही तुम्हाला उद्या समजेल. येस. अजून? येस. 6 दिवस फ्री शिकून घ्या. कशाला फीसचं टेन्शन नका घेऊ. 6 दिवस आधी शिका, नंतर बघू फीस बीस काय आहे ना. येस. प्लीज टाईप इन द ग्रुप की कोर्स कसा वाटला, सॉरी आजचा दिवस कसा वाटला, काय शिकले तुम्ही आज. ओके. आणि तुमचा एक्सपिरियन्स काय आहे. आणि इतर लोकांना पण तुम्ही काय करायचं आहे, एक मेसेज टाकायचा आहे की मित्रांनो उद्याचा क्लास कुणीही मिस करू नका. बिकॉज जेवढे जास्त लोक शिकतील या 6 दिवसात तेवढा त्यांचाच फायदा होईल, तुमचाही फायदा होईल. ठीक आहे. आणि एक होमवर्क तुमच्यासाठी पहिल्या दिवसाचं. काय होमवर्क आहे? होमवर्क लिहून घ्या सर्वांनी. तुमच्याकडे होमवर्क हे आहे की तुम्हाला 5 अशा गोष्टी लिहायच्या आहेत कागदावर, की ज्यामध्ये तुम्हाला असं वाटते की तुम्ही फार हुशार आहात किंवा तुम्हाला या 5 गोष्टीचं नॉलेज आहे. त्या 5 गोष्टी सर्वांनी लिहायच्या आहेत. आणि त्याच्यामध्ये नंबरिंग अशी करायची आहे बघा, इथं सांगतो मी तुम्हाला बोर्डवर, लक्षात घ्या. हे तुमचा उद्याच्या टॉपिकशी रिलेटेड होमवर्क आहे. ठीक आहे. त्यामुळे याला मिस नका करू. बघा 5 गोष्टी तुम्ही लिहिल्या. एक्झाम्पल हे बघा. एक, लक्ष द्या इकडे, शेवटचे 1 मिनिट लक्ष द्या. 1, 2, 3, 4, 5. 5 गोष्टी तुम्हाला लिहायच्या. फॉर एक्झाम्पल पहिली गोष्ट लिहिलं मी काय काय आवडते तुम्हाला. पहिली गोष्ट लिहिलं मी डान्स. दुसरी गोष्ट लिहिलं मी सिंगिंग. ठीक आहे. तिसरी गोष्ट लिहिलं मी टॉकिंग. टॉकिंग म्हणजे बोलणे आवडते बाबा, है ना. चौथी गोष्ट लिहिलं मी फॉर एक्झाम्पल स्विमिंग लिहितो समजा. ठीक आहे. आणि 5वी गोष्ट लिहिलं मी रायटिंग. ठीक आहे. लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो. तुम्हाला आवडणाऱ्या 5 गोष्टी तुम्ही लिहिल्या, पहिले लिहून टाकायच्या. आणि नंतर विचार करून याला नंबर्स द्यायचे तुम्हाला, की याच्यात सर्वात जास्त तुम्हाला काय आवडते. एक्झाम्पल, सर्वात जास्त मला रायटिंग आवडते 1. नंबर 2 काय आवडते? टॉकिंग म्हणजे इतरांशी बोलणं मला आवडते. नंबर 2. नंबर 3 काय आवडते? मग मला नंबर 3 डान्सिंग आवडते. नंबर 4 काय? हे. आणि नंबर 5 काय? हे. सो सगळ्यात जास्त माझ्या जवळचा विषय कोणता आहे? रायटिंग. आणि नंबर 2 कोणता आहे? टॉकिंग. सो मग आपण हे बघू की या 2 मध्ये तुम्ही काय करू शकता. ओके. आणि त्याच्यावर तुम्ही क्लास काही बनवू शकता का? त्याच्यावर तुम्ही इतरांना काही नॉलेज देऊ शकता का? रायटिंग मध्ये, आता तुम्ही मला रायटिंग मध्ये काय करू शकता, तर रायटिंग मध्ये मी बुक रायटिंगचे वर्कशॉप घेतो ऑल ओव्हर इंडियामध्ये. है ना. कलकत्ता, बँगलोर, मुंबई सगळ्या ठिकाणी, नागपूर, पुणे. बुक रायटिंग, पुस्तक कसं लिहायचं. माझे स्वतःचे 2 पुस्तक आहे, मी दाखवेल आता. 5-10 दिवसामध्ये आपल्याकडे भरपूर वेळ आहे. सो रायटिंग. तर या विषयावर पण तुम्ही भरपूर काही करू शकता. 25,000 रुपये घेतात एका माणसाकडून पुस्तक लिहिण्याला शिकवण्याचे, फक्त पुस्तक पब्लिकेशन नाही, फक्त लिहायचं कसं हे शिकवण्याचे 25,000 रुपये मिनिमम चार्जेस आहे. विचार करा, 10 लोकांना जर का मी पुस्तक लिहिणं शिकवलं, मी आतापर्यंत 550 लोकांना शिकवलेलं आहे. ठीक आहे. 10 लोकांना जरी मी पुस्तक लिहायला शिकवलं असेल तर किती पैसे कमवले हो? 2.5 लाख रुपये. 2,50,000 रुपीज. सो प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला डिमांड आहे. फक्त आता उद्या तुम्हाला एक काम करायचं आहे. आजचा होमवर्क, 5 गोष्टी अशा कुठल्या आहेत ज्या तुम्हाला आवडतात, ज्याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट आहे, त्या गोष्टी शोधायच्या, लिहायच्या, आणि त्याला नंबरिंग करायचं. आता जसं मी इथं केलं 1 2 3 4 5 असं नंबरिंग करायचं. आणि उद्या सकाळी आपण भेटू ठीक 7 वाजता. थँक्यू सो मच एव्हरीबॉडी. टेक केअर. बाय बाय. गुड डे. हॅव अ नाईस टाइम. थँक्यू सो मच.